अर्थातच सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा जोरदार असा हल्लाबोल निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर करायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी अनुसूची 10 चा मुद्दा उपस्थित केलेला आहे। अनुसूची 10 नुसार विधिमंडळ पक्षामध्ये ज्यावेळेस फूट पडते त्यावेळेस ही फूट कशा पद्धतीने पडल्यानंतर कपिल सिब्बल सध्या काय म्हणतात मी सुरुवातीला ते सांगतो आणि त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करूयात। मुद्दा आहे कपिल सिब्बल यांनी म्हटलं विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूचीनुसार मिळालेल्या आपल्या अधिकार क्षेत्राचं पूर्णपणे उल्लंघन केलं। दुसरा मुद्दा त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याशी सुसंगत नसलेली प्रक्रिया राबवून आपल्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वात झालेल्या बदलांकडे दुर्लक्ष केलं। आणि तिसरा मुद्दा त्यांनी मांडलाय केवळ बहुमत असलेले आमदार म्हणजेच मूळ राजकीय पक्ष असा निष्कर्ष अध्यक्षांनी काढला, हा सुद्धा चुकीचा आहे। अशा 3 मुद्द्यांवरती कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रावर आता हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी पुढे असं म्हटलं हा निर्णय केवळ सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणातील निकालाच्या विरोधात नाही तर हा कायद्याच्या सर्व तत्वांच्या विरोधात आहे। विधिमंडळ पक्ष म्हणजे आमदार, खासदार आणि राजकीय पक्ष हे एकच नसतात हे मान्य आहे। त्यामुळे विधिमंडळ पक्षात झालेली फूट ही राजकीय पक्षात फूट झाली आहे असा निष्कर्ष तुम्ही काढू शकत नाही। त्यानंतर अध्यक्ष म्हणतात की फूट पडल्याच्या स्थितीत 2018च्या नेतृत्व रचनेतील बहुसंख्य नेत्यांची संख्या ही राजकीय पक्षाची संख्या मानता येणार नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडलाय। अध्यक्ष म्हणतात की पक्षप्रमुख यांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा असं मानता येणार नाही आणि नेतृत्वात फूट पडली असल्यास पक्षप्रमुखांचा जो निर्णय आहे हा पक्षाचा निर्णय गृहीत धरता येणार नाही। हे असं ते कसं म्हणू शकतात? मी अधिकृतपणे पक्षप्रमुख आहे आणि मीच त्यांची नियुक्ती केली आहे, निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली आणि त्यांच्या पक्षाचं चिन्हही माझ्याच नेतृत्वाखाली मिळालं। असं असताना अध्यक्ष म्हणतात की हे आम्हाला मान्य नाही किंवा त्याला मान्यता देण्याची गरज नाही असं म्हणत थेट अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रावरती आता कपिल सिब्बल यांनी अनेक सवाल उपस्थित केले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी अनुसूची 10 नुसार अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन्ही मधील जे अंतर आहे हे समजून न घेता विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या जोरावरती एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्याचा मुद्दा सुद्धा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर कपिल सिब्बल आतापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडली। त्यांनी अनुसूची 10 चा कशा पद्धतीने गैरअर्थ काढला आणि अनुसूची 10 चा फायदा घेत कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने निवडणूक आयोगाने निर्णय दिला, विधानसभा अध्यक्षांनी कसा निर्णय दिला हे आतापर्यंत दाखवून दिलं होतं। त्यानंतर त्यांनी राजकीय पक्ष कसा सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवून देताना त्यांनी सिम्बॉल ऑर्डर 1968 चा जो पॅरा 15 आहे त्याचा संदर्भ दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती टीका करताना त्यावरती आक्षेप घेताना सादिक अली केसचा संदर्भ दिल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून कपिल सिब्बल सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड लढवत असल्याचं एकंदरीत चित्र सुप्रीम कोर्टामध्ये पाहायला मिळत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा उपस्थित केला जातोय आणि तो कुठला असेल तर तो मुद्दा आहे अनुसूची 10 चं कशा पद्धतीने उल्लंघन झालं या सगळ्या संदर्भातील आणि हाच मुद्दा आता या सगळ्या केसमध्ये महत्त्वाचा ठरताना पाहायला मिळतोय।